तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आणि माझे मित्रमंडळी आशिष आणि मंगेश आम्ही तिघजण निघालो होतो पुण्याच्या दिशेने। लवकर आला तू। आणि हा आपला मंगे इथेच उभा आहे प्लॅटफॉर्मवर, तो पण वेळेवरच आला। सकाळची इंद्रायणी पकडून आम्ही लोक निघालो पुण्याच्या दिशेने। 1 तासात आम्ही खंडाळ्याला पोहोचलो आणि लगेच 1 तासामध्ये पुण्याला। हा प्रवास कसा पूर्ण झाला हे समजलंही नाही आम्हाला। या दोघांना मी शिवाजीनगरला उतरलो आणि पुण्याला एका कामासाठी उतरलो होतो। तर मित्रांनो, माझं स्टेशनवरचं काम पूर्ण झालं आणि आता मी रिक्षा पकडून चाललो आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला, कारण हे दोघं तिथेच उभे आहेत। अँड फायनली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचे दर्शन झालेच। तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो। जे डोळ्याने दर्शन ते आहे ते हडबड करत आपण फोटो हा, काढतो। फोटो काढण्यामध्ये बिझी राहतो आणि मग दर्शन जे मेन दर्शन आहे काय मागायला आलं हा? पुणे स्टेशनचं काढले का? हा, पुणे स्टेशनचं काढ। तर आमचं सर्वांचं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालं। आता आम्ही चाललोय मानाच्या गणपतीकडे। ब्लॉग करतोय, मी शूट करतोय। शनी मंदिर निश्चय आहे ना, पाय पडून घ्या। मित्रांनो, हा आहे भिड्यांचा वाडा। इथे महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती। हा आहे नाना फडणवीस यांचा वाडा। याच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला आहे आपला शनिवार वाडा। आता आम्ही लोक आलोय सुदामीचे पोहे या हॉटेलमध्ये पोहे खाण्यासाठी। इथे पोहे खूप फेमस आहेत। मित्रांनो, आम्ही आता आलोय शनिवार वाडा फिरायला। फायनली किती वर्षापासून प्लॅनिंग झाली होती तुमची? तर शनिवारी आलोय शनिवार वाडा। शुक्रवार आहे का? शनिवार आहे। मग तेच तर बोललो, फायनली गुरुवारी प्लॅनिंग करून शुक्रवारी शनिवार शनिवार वाड्यात गेल्या आम्हाला आमचा लहानपणीचा मित्र जो हरवला होता तो पुन्हा मिळाला। पाहू शकतात तुम्ही इथे। आमच्या पुढे हे जे 3 जण चालत आहेत ते फॉरेनचे, मोरोक्को या देशातले। आम्ही त्यांच्यासोबत थोडंफार गप्पा मारल्या। आशिषच्या भावाचे होते त्याचे टाकत येतात। मराठीत दिलं इथं मध्ये। जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचून घेऊ शकतात पूर्णपणे। आम्ही लोक आता चाललोय सारसबागला। तिथून वॉकेबल तर नाही म्हणताय ना, एवढं पण नाही, जास्त लांब नाहीये, पण आहे, जवळच आहे। आम्ही शिस्तीत ऑटो गेली चालण्याच्या ऐवजी एवढ्या उन्हामध्ये आणि सारसबागमध्ये जाऊन आलो होतो इथे सारसबागला। आता काय माझ्या दादाने मला हे सुकांत हॉटेल सजेस्ट केलं होतं। इथली आम्ही थाली खाल्ली, एवढी भारी थाली होती ना, बाप। पोटभर जेवण करून आम्ही 3 जण निघालो होतो आगा खान पॅलेसच्या दिशेने। आगा खान पॅलेसचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या इन्स्टावर जाऊन तुम्ही पाहू शकता, तिथे मी रील अपलोड केली आहे। आगा खान पॅलेसवर थोडा टाइमपास केला आणि आम्ही निघालो पुन्हा स्टेशनच्या दिशेने, कारण की आमची संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं। पूर्ण दिवसभरामध्ये आम्ही 4-5 प्लेसेस फिरलो आणि निघालो पुन्हा आमच्या घराच्या दिशेने। हा प्रवास फारच मजेशीर होता आमच्यासाठी। पहाटेच्या उगवत्या सूर्यापासून तर संध्याकाळच्या या मावळत्या सूर्यापर्यंतचा आमचा आजचा प्रवास इथेच संपतो मित्रांनो। धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप लोकांपर्यंत शेअर करा।